त्याची बातमी पाहतोय। मुंबई महापौर पदावरून मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। राजकारणातील आताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिका पदावरून महापौर पदावरून आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत आणि आताच एक मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी पाहतोय आपण। राजकारणातली ही मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी सचिन अहिर आहेत। सचिन जी, मोठी बातमी समोर येते, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे। ही निरर्थक चर्चा आहे। एकतर तुम्ही बघितलं असेल, काल परवा पण आम्ही ज्यावेळी बोलत असताना आम्ही स्पष्ट भूमिका घेतली होती की स्वर्गीय बाळासाहेब असते तर त्यांना हे बघवलं जात नसेल की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल। ही ज्यावेळी आम्ही ही भूमिका मांडली त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की काहींना आता हॉटेलमध्ये ठेवावं लागतोय। ते सांगतायत प्रशिक्षण शिक्षण ते काय वेगळा भाग आहे, पण ते काय चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे। असं असताना ही अशा बातम्या हे भारतीय जनता पार्टीकडूनच पेरले जात आहेत, जेणेकरून त्यांना प्रेशराईज करण्यासाठी की बघा तुम्ही येत नसाल तर आमच्याकडे पर्याय तयार आहे। पण अशा कुठच्याही प्रकारच्या बातम्या नाहीये। राज्यामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही सभागृहामध्ये असेल, रस्त्यावर असेल किंवा वेळप्रसंगी महानगरपालिकेमध्ये त्या निश्चितपणे विरोधाची भूमिका आम्ही घेणार आहोत। म्हणून या बातमीला काय अर्थ नाही। उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर महापौर होईल असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर या बातम्या समोर येत आहेत। मग याकडे कसं पाहताय? कसं आहे, ते देवा म्हणजे काय या देवावंशी संबंधित असं नाहीये आणि ते काय असा प्रस्ताव नाहीये का आमचा महापौर होणार आणि ते पाठिंबा देणार आहे, असंही नाहीये। आणि तशी भूमिका आम्ही मनात पण नाही ठेवलेली आणि बाहेर पण ठेवलेली आणि जो मॅन्डेट लोकांनी दिलेला ते घेऊन आम्ही सक्षम रीतीने विरोधी पक्ष या नात्याने आम्ही काम करणार आहोत। एकनाथ शिंदेंवर तुम्ही म्हणालात दबाव टाकण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून केला जातोय। एकनाथ शिंदेंचं सध्या नगरसेवकांकडून हॉटेल पॉलिटिक्स झाल्याचं पाहायला मिळतंय। यावरून आपल्या गटातील अनेकांनी याविषयी आरोप देखील केले होते। समजा जर ही बातमी खरंच उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली असेल तर पुढचं भाकीत काय असेल, भविष्यात काय होऊ शकतं? भविष्यात काय नाही, हे फक्त आर्म ट्विस्टिंग चाललेलं आहे। म्हणजे हे बार्गेनिंग आहे, बाकी काही नाही। स्टँडिंग कमिटी द्या, अंडरस्टँडिंग करा, हे काय नंतर नरमणारच आहेत। हे काय तुम्हाला वाटते का असं प्रेशर टॅक्टिक्स करून काय ऐकणार आहे? कारण ते राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामधून ते काय बाहेर पडणार नाही। ते असू दे किंवा अजितदादा असू दे, हे फक्त तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं कर हीच भूमिका त्यांची आहे। याच्यातून अजून काहीच निष्पन्न होणार नाही। तुम्हाला बघायला मिळेल थोड्या दिवसात दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल। आता हा किती आर्म ट्विस्ट केलं तरी देखील आणि हे जास्तीत जास्त चेअरमॅनशिप स्टँडिंग आणि अंडरस्टँडिंग करण्यासाठी कमिट्या घेतले जातील, एवढंच आहे। नक्कीच, पण महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरेंचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। ते अनुपस्थितीत किंवा उपस्थित राहण्याचा काही विषयच नाही ना, कारण शेवटी हे दोघं एकत्र त्यांना यावंच लागेल आणि ते येतीलच। उद्या बहुमताच्या ह्याच्यावरती जे काय विषय येईल त्यावेळीची ती परिस्थिती राहील। पण आज तरी देखील ही गोष्ट स्पष्ट आहे की मग काही जरी झालं तरी एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहामध्ये आम्ही आमची भूमिका मांडू। त्यासाठी आघाडीच्या लोकांबरोबर पण बोलावं लागेल की आपल्याला लढायचं आहे की बहिष्कार घालायचा आहे किंवा तटस्थ राहायचंय, कारण शेवटी बहुमत समोरच्यांकडे आहे हे स्पष्ट दिसते आहे। नक्कीच बहुमत समोरच्यांकडे आहे हे स्पष्ट दिसते। धन्यवाद सचिनजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।